झाली का ताई? झाडझूड झाली का? बापा, हे ललिता कुठं चालली? शेण आणायला जात असेल. झाली का म्हटलं झाडझूड? करत आहो ना ललिता. हे ना, सर्दी झाली आहे तर सकाळी सकाळी ना असा वेगळाच वाटते, असं गळ्यात वगैरे. हो, सर्दी झाली की ते 2-4 दिवस तर जातच नाही. हो बापा, सकाळी सकाळी खूप असं नाकही भारी वाटते आणि गळ्यातही असं रवरव रवरव वाटते. कुठं शेण नेण्यासाठी आली का? नाही नाही ताई, शेणासाठी नाही आली मी, फुलं तोडायसाठी आली. म्हटलं फुलं नेऊन घेते तोडून, मग मिळत नाही. तुमच्या चांगला आहे बापा, आता दोन्ही पोरं आहेत घरी. आता तुमचे मुलंच फुलं बिलं आणतील, हार वगैरे ओवण्याच्या का त्यांच्याकडे. आणि तयारी कन्हैयाची, डेकोरेशन पोराच करत असतील नाही का? हो हो, करतात ना. आता कन्हैयाला पण चिकू येणार नाही आहे का? येतो म्हणत होता बापा, आता येते का तर का माहीत, दुपारपर्यंत येतो म्हणे. कालही तर सुट्टीच होती ना, मग कालच नाही आला असता का? आज सुट्टी नाही आहे त्यांना, आज काहीतरी पेपर काहीतरी आहे म्हणे. पेपर झाला की येतो म्हणे, मग बुधवारची सुट्टी घेऊन टाकेन म्हणत होता. असं असं. झाले का झाडझूड बिडझूड, भांडे कुंडे झाले असतील तुझे नाही? हो हो झाले, झाडझूड झाली, भांडे झाले, सारवण झाला. आता फुलं तोडून नेऊन घेते म्हटली. बाप रे बाप, सारवण पण होऊन गेला तुझा? किती वाजे उठली होती तर ललिता? मी ना ताई 4 वाजेच उठली होती. मी उठीन म्हटली लवकर तर नाही उठली बाबा, मी तर 5:30 वाजे उठली. पाणी प्यासाठी उठली तर बघितली किती वाजले म्हणून, 4 वाजले होते. तर म्हटलं आता झोपत नाही, आता झाडझूड बिडझूड करून घेते म्हटली, सडा सारवण. चला करा तुम्ही झाडझूड, मी जाते फुलं तोडते. हो हो. ललिता, पूर्ण नको तोडशील बाबा, ठेवशील थोडासे फुलं आमच्यासाठी पण. हो हो ताई, जास्त नाही तोडत ना, थोडासेच नेते, जेवढेची आवश्यकता आहे तेवढेच, कशाला जास्त नाही. हा सोनू आहे ना, उठायचाच आहे, याला उठवते आणि आधी म्हणते फुलं तोड म्हणून. हाय ना, आपल्या मताने उठत नाही असा, सकाळी लवकर उठीन का काही काही नाही. बापा, आई काय झालं? झाडू लावता लावता उभीच आहे ना? काही नाही, ते ललिता काकू आली तुझी, तर तिच्यासोबत बोलत होती मी. कुठं गेला होता? कुठं म्हणजे आई, सकाळी सकाळी मी जाते ना फिरायला, जात नाही का? अरे विशाल, तुला किती वेळा म्हटली मी की सोनूला पण सोबत नेत जा म्हणून. बघ ना, आतापर्यंत झोपलाच आहे. त्याला नेत जा तू सोबत. सकाळी सकाळी एक्सरसाइज करेल तर चांगला होईल त्याच्यासाठीच. हा एक्सरसाइज वगैरे करत नाही म्हणून हा उठत नाही लवकर. आई त्याला चल म्हणतो तर तो कुक 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 करत जाते आणि अजून झोपते. 5 मिनिट थांब भाऊ, 5 मिनिट थांब म्हणते आणि झोपत जाते. मग मी का करू? त्याच्यासाठी किती वेळापर्यंत वाट बघत राहू? ए मम्मी, पेस्ट कुठं आहे? पेस्ट दिसून नाही राहिला ना. झाली का भाऊसाहेब, झोप झाली? किती वेळची आवाज दिली, उठत नाही काही नाही. तो बघ ना भाऊ, फिरून आला. तुला जायला काय झालं सकाळी सकाळी भाऊ सोबत? भाऊ बोलवतच नाही ना मम्मी. असं का? मी बोलवत नाही का? बोलवतो तूच तर नाही येत. थांब भाऊ म्हणते आणि झोपते अजून अजून. काही नाही, उद्यापासून तू फिरायला जात जा भाऊ सोबत, सकाळी सकाळी रनिंग मारायला. हो हो, जाईन मम्मी. पाणी पिलं का? पाणी पे 2 ग्लास. का मम्मी, पेलो नाही 1 ग्लास पाणी. अरे बापा, झोपून उठल्यानंतर 2 ग्लास चांगला पाणी प्यावा. पेस्ट दाखव ना मम्मी. दाखवते, पण तू आधी एक काम कर. जा बरं फुलं आण तोडून, मग नंतर ब्रश करशील. सगळे फुलं नेतील, एकही राहणार नाही मग. हो बाबा, मम्मी उठता बरोबर आता फुलं आणायला जा म्हणते. चाय वगैरे तर पिऊ दे. नाही नाही, चाय बी काही नाही, तू आधी जा आणि फुलं तोडून आण. ही मम्मी ना ऐकणारच नाही. फुलंच तोडून आणावं लागेल, तेव्हा चहा देईल मला. नमस्कार मंडळींनो, तुम्हा सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा आणि व्हिडिओ शेअर पण करत जा. शांता, ओ शांता. थांबा. तिथंच थांबा, पुढे येऊ नका. काहून तर शांता? काहून म्हणता? असंच करता नेहमी तुम्ही. मी पोचा लावत आहे ना, तुम्हाला दिसत नाही का? ते ओल्या जागेवरच फिरता नुसते. लहान मुलांसारखा ना तुम्हाला नेहमी सांगावं लागते. दिसत नाही का तुम्हाला ओली जागा आहे तर? आता तिकडे मागे नाही दिसली म्हणून आलो बापा इकडे शांता करत. तुझ्याच काम करून दिलो. शेण आणून ठेवलो ना तिकडे मागे. हो, चांगला केल्या शेण आणून ठेवलं तर. पण थोडा पाहत जा ना. आता तिथून अजून डबल पोचा लावा लागेल मला. मारून घेशील एकदा अजून पोचा. काही कंबर वाकवा लागते आता. आता तुम्ही कुठे चालले का? काहून तर? नाही, वावराकडे चालले का म्हटले? हो, जाईन. मी काय म्हणते, केळीचे पानं आणून घ्याल? किती लागतील केळीचे पानं? 4 आणले तरी होते. आणि लवकर याल वावरातून. मग ते कन्हैया घ्यायसाठी जावं नाही लागेल का? हो, जाईन ना 2-3 वाजेकडे. अरे तर विशाल जात असेल तर त्याला सांगून दे. विचारते बापा आता, तो जाते का तर. अहो पण किराणा सामान तर तुम्हाला आणावं लागेल. कालही सांगितले मी, तुम्ही मग आणून देतो म्हणाले ना, काही आणून नाही दिले बाबा. सांग का लागते? लक्षात राहील का? अशीच सांगेन तोंडानं तर. काही आणा ना, वही पेन आणि लिहा.
अरे राहते ना लक्षात, असा किती सामान आहे? पूजेचंच सामान असेल ना, अजून काय? तेल घेऊन याल, रवा, मैदा, साखर, विलायची, लवंग, नारळ लागतील. 6-7 आणून घ्याल नारळ. आणि पूजेचं सगळं सामान, कापूर, अगरबत्ती. अरे बापरे, पुष्कळ सामान सांगितलं ना. एवढा कुठं माझ्या लक्षात राहील? शांता किती नारळ म्हणले? 5 नारळाचं तर फुलोराच राहते ना? हो, 5 नारळाचा फुलोरा राहते. आणि आता स्थापना होईल तेव्हा 1 नारळ लागेल पूजेला. मग रात्री 12 वाजे 1 नारळ फोडावं लागेल. आणि उद्या विसर्जनाच्या वेळेस 1 नारळ लागेल. किती झाले? 8 नारळ, नाही का? 1 नारळ आहे आधीच्या घरी, म्हणून म्हटली 7 नारळ आणणार. थांब थांब शांता, मी नोटबुक न पेन आणतो. सांग मग एक एक लिहितो. आधीच म्हटली यांना, लक्षात नाही राहणार. नोटबुक आणि पेन आणा तर नाही. आता गेले की नाही आणायला? ए मम्मी, आमच्या शाळेमध्ये आज राधा बनून जायचं आहे ना. आमच्या टीचरने सांगितलं आहेत ना राधा बनून यासाठी. तुला कालच सांगितली होती मम्मी. तर मी का तुला नको जाऊ म्हणत आहे का? राधा बनून जायचं आहे तर जा ना. तर राधा बनून जायचं आहे तर कपडे कुठे आहेत तर माझ्याजवळ राधाचे? घागरा चुनरी लागते ना. आहेत तर नाही, घेऊन दे म्हणतो तर घेऊन नाही देत ना, काही नाही. अरे त्या गुड्डीच्या आणली ना, कालच आणली मागून. त्या गुड्डी ताईचा किती मोठा आहे मम्मी? तेवढा मोठा मला होईल का? अरे आधीचा होता तिच्याकडे, तिला होत नव्हता. ते कोणत्या ताईने सांगितलं होतं आणखी आहे म्हणून, माझ्या लक्षात होता. तर ते आणली मी. घालून बघ बरं, होऊन जाईल तुला, होऊन जाईल. तू अशीच करते मम्मी, मला घेऊन नाही देत ना, काही नाही. सगळे मुलं मुली मस्त कपडे घालून येतात. चांगलाच आहे ना, नवीनच आहे. तू घालून तर बघ. दाखव बरं कुठं आहे तर पाहतो घालून. तर आधी आंघोळ बिंगोळ कर, मग घाल. मम्मी आपल्या इथं कन्हैया काम नाही राहत? आपण नाही मांडत बेटा. गुड्डी ताईच्या घरी राहते. अजून त्या सोनू दादाच्या पण घरी राहते. हो, त्यांच्या इथं मांडतात ना बेटा, आपण नाही मांडत ना. मग मम्मी आपण कोणाच्या घरी जाऊन? आता जे बोलवायला येतील त्यांच्या घरी जाऊन. माधुरी ताईच्या पण घरी आहे. मम्मी माधुरी ताईच्या घरी जाऊन का? आता जे बोलवायला येतील त्यांच्या घरी जाऊन म्हणते तरी. दे ना मम्मी, दाखव ना कपडे. हो हो दाखवते, आंघोळ तर कर आधी. मोठी घाई येते बाबा हिला तर. पाणी काढून दे ना तर मम्मी, करतो ना आंघोळ. हो चल चल. बोल आई. का बोल आई म्हणते बेटा. फोन नाही केली, काही नाही केली. किती दिवस झाला फोन नाही केली तर? फोन करून का करू? तर तुला बोलवते तर येत नाही, काही नाही. का म्हणली होती तू परापाणी झाल्यावर येईल? आली का मग? तर तुझा फोन नाही आला ना, म्हणून नाही आली. मी म्हटली तुझ्या बाबांना बाईच्या घरी कन्हैया राहते, यावर्षी आहे का नाही बाबा, लावा बरं म्हटली फोन. बाईचा काही फोन आला नाही, काही नाही. मग तुझ्या बाबाने लावून दिला. आहे ना आई, आहे. यावर्षी पण आहे कन्हैया. लावणारच होती तुला फोन, पण तुझ्याच आला आता. हो का? आणि माधुरी आली होती की नाही तर राखीला? का नाही, माहीत नाही आहे का तुला? फोन केलं होतं म्हणे ना माधुरी तर? नाही बाबा, माझ्यासोबत तर बोलली नाही ना माधुरी. मामीच्या मोबाईलवर लावलं होतं म्हणे, गावी होती म्हणे मामी, तर मामीसोबतच बोलली म्हणे. असं का? बरोबर आहे, गावी गेली होती ना राखी बांधायला, तर कालच तर आली आता. विसरली असेल सांगायची. येणार आई कन्हैया आहे तर. माधुरी पण आहे इथंच. जावयांना म्हटली राहू द्या, आमच्या घरी कन्हैया वगैरे राहते, राहू द्या म्हटली, तर ठेवला वगैरे म्हणा. हो का? ये ना आई मग बाबासोबत. आता तुझे बाबा येतात की नाही तर माहीत नाही, ते वावरात वगैरे जावं लागते त्यांना. येतो ना मी, बसनं येतो. मग मयूरला पाठवून देशील बस स्टॉपवर. हो हो पाठवीन ना आई, ये ना मग ये. किती वाजेपर्यंत येशील? घरून निघाल्यावर फोन करायला सांगतो ना. हो हो तशी कर, मग मयूरला पाठवून देईन मी. म्हणली माझ्या नातवानंही फोन नाही केलं, माझ्या पोरीने पण फोन नाही केलं. मला रागच आली तुझी. म्हणलं बोलवा आता, येत नाही काही नाही, म्हणून मी जानूनच फोन नाही लावली. तो माझ्या मागे लागला आहे मयूर कालपासून. मम्मी आजीला बोलव ना, मम्मी आजीला फोन लाव ना म्हणून. कुठं आहे तर बाई मयूर? कुठं आहे ना माधुरी? कुठं आहे आई? माधुरी ना आंघोळ करून राहिली. आणि हा मयूर माहीत नाही बाबा कोणाकडे गेला तर. आता येऊनच राहिली ना तू, मग इथं आल्यावरच बोलशील. हो हो ठीक आहे, ठेव आता, कर बापा तुझे कामं असतील. हो लवकर येशील, पण जास्त उशीर नको करू. हो हो येतो ना, लवकरच येतो आता. अरे मयूर कुठे गेला होता? आता आजीचा फोन आला होता ना. हो का? आजी येऊन राहिली का? बोलवली नाही तू आजीला ये म्हणून? येतो म्हणते, येतो म्हणते. मग मामाजी फोन करतील तुला, मग चालला जाशील बस स्टॉपवर घ्यासाठी आजीला. हो ठीक आहे ना मम्मी. नाहीतरी जायचंच होता कन्हैया देव आणायला. मम्मी गावातच तर दुकान लावलं आहे ना.
हो मम्मी. मस्त मस्त कन्हैयाचे मूर्ती आहेत. जाऊन बघ ना मम्मी, आवडेल तर मग तिथूनच घेऊन घे, कशाला तिकडून आणू. हं? जाऊन पाहतो बापा मग. आई राहील तुझ्या गाडीवर, बरोबर पकडते का नाही पकडत नाही का, फालतू तुटताट होऊन जाईल. जाऊन पाहतो कसे आहेत तर. आणि मयूर तू कुठं फिरते तर काही डेकोरेशनच्या वगैरे करशील की नाही का? करतो ना मम्मी, करतो आता करतो. जेवण घेऊन करतो आणि करतो मग. बापा बापा, जेवण करतो म्हणजे आज भात मिळत नाही, उपवास पकडावा लागते. हं? अरे हो, खरा उपवास राहते नाही का. मम्मी ते काल झापरू दादानं लाया फोडून आणला ना, हो निवडली थोडासा. तर ते सातू नाही बनवली का? सातू लाया देते ना तू मग. हो हो देईन ना. आता का मग दुपारी खाशील तर तू एक काम कर, माधुरी सोबत हा सोपा गिपा इथून उचलून टाक. आणि इथंच करा मंडप मस्त डेकोरेशन कन्हैयाचा. हो हो मम्मी, ठीक आहे ना, इथंच करतो. मी जाऊन बघते, चांगला असेल देव तर आणून घेते मग. हो हो ठीक आहे ना मम्मी, तुझ्या. मग असा काम आहे यांचा. किती वेळचे गेले आता, दुकानामध्ये यायचेच आहे. त्यांच्या गेल्यावर मी इकडून सारवा नाही केली आणि आंघोळही झाली माझी. गोष्ट हाकालत बसली असतील आता तिथं. ताई, बापा कोणता काम बिम होऊन गेले का तुझे? हो, सडा सारवण आंघोळ बिंगोळ झाली. आता आईंना म्हटली थोड्याशा लाया वेचा, ते वेचून राहिल्या. हो माझे तर आहेत लाया वेचायच्या, थोड्याशाच वेचली, 2 पाहिल्या फक्त. चांगला आहे आता तुझी सासू वेचून देते तर लाया. हो आता तो बसल्या बसल्या तोही काम भारी आहे का? ताई, भाऊजी कुठे गेले तर? अहो का करते कोणता, त्यांना दुकानात पाठवली तर काय नाही, याचेच आहेत. पूर्ण दुकान उचलून आणतात की का तर काम आहे. गर्दी असेल ना ताई आज दुकानामध्ये, सणातेवाराच्या दिवशी गर्दीच राहते. नाही तसा काही नाही राहत, हे तुझे भाऊजी तसेच आहेत, गेले कुठेही तर गोष्टी हाकालत बसत राहतात. मी काय म्हणते ताई, झाले का कन्हैयाची मूर्ती आणून झाली तुमची? नाही ना, मग जातील 2-2:30 वाजे जाईल म्हणत होते तुझे भाऊजी. काय म्हणतात ताई, आपल्या गावामध्येच दुकान आली आहे, खरं दुकान लावलं आहे तर मी चालली तर म्हणलं आता विचारते ताईला येते का तर. हो का म्हणते, गावामध्येच दुकान लावलं आहे? चांगलं आहे ना, मग गावातच आली दुकान तर नाही का, इथूनच घेऊन देव. हो हे पिंकी सांगत आली, म्हणते मम्मी म्हणते दुकान लावलं आहे म्हणते. आता पिंकीचे बाबाही घरी नाही आहेत तर म्हटले मीच जाते ना आणून घेते. तर मी म्हटली एकटी नाही जात, तुला नेते सोबत. बरं झालं आली तर तू. चल ना चल, पाहू बरा कशा आहेत तर. चांगले असतील तर तिथूनच घेऊन टाकू देवाची मूर्ती नाही का. हो हो ताई चल. अहो मी काय म्हणते, हे कन्हैयाची मूर्ती घेऊन कशी आहे, चांगली आहे ना? आधी तुला हेच तर ठेव म्हटली, तू नाही म्हणली होती, दुसरी बघायला गेली. मग विचारा ना कितीला देते तर. विचार ना, तर तू विचार ना. फुट बाबा, कशाला आले तर माहित नाही, आता आल्या तर विचारा ना थोडासा. अजय भाऊ हे कितीला लावले म्हटलं मूर्ती? ती मूर्ती ना 500ची आहे का? 500 रुपये म्हणते. 500ची मूर्ती तरी आहे का? आता गावात आणला म्हणून जास्तच भाव नको वाढवू बाबा, घेतले तरी पाहिजे गावातल्या लोकांनी. असं काम पाहिजे, मस्त जोडप्याने आले बाबा देव नेण्यासाठी. अरे वहिनी, तुम्ही पण आले का देव नेण्यासाठी? हो हा मयूर सांगायला बसला इथं दुकान लावली आहे म्हणते, तर आली बाबा बघायला. किती रुपये म्हणत आहेत हे, पसंत केले का तुम्ही, नेऊन राहिले का? पसंत केला ताई, पण 500 रुपये म्हणत आहेत ना. सांगा बरं ताई, 500 रुपयाला महाग नाही आहे का? अरे वा, मस्त छान छान आहेत मूर्त्या. आता घेतले का मग इंदू? नाही ना बाबा, मी तर आताच आली. हे घेऊन राहिले बाबा, हे बाबूराव भाऊ आणि ललिता घेऊन राहिली. अरे वा, मस्त जोडप्यानं आले हे तर. ना आमच्या घरचे दुकानात गेले आहेत तर याचेच आहेत आतापर्यंत. कितीला म्हणते तर? ललिता घेऊन झाली का मूर्ती तुझी? नाही नाही ताई, घेऊन व्हायचीच आहे. आता पसंत केली, आता विचारली त्यांना कितीला म्हणून, तर ते म्हणत आहेत 500ला. हे बघा ताई, एकच रेट आहे, भाव वगैरे होत नाही. मी काही जास्त सांगितलं नाही तुम्हाला. तुम्हाला कमी किमतीच्या पाहिजेत असतील तर त्या कमी किमतीच्या पण आहेत, 200 पासून आहेत. न्या ना मग, 200 वाली न्या, 300 वाली न्या. बघितलं ताई, असा बोलते. आता या मूर्तीमध्ये काही कमी करायला पाहिजे ना, नाही जास्त पण 100 रुपये तरी कमी करायला पाहिजे ना. का ललिता तू पण देव घ्यासाठी आली आणि भावटाव करते का? नाही सांगितलं त्या भाऊने जास्त. भावटाव करून नेशील का देव घेऊन? आपली श्रद्धा पाहिजे, पूर्ण श्रद्धेने न्यावा. तुला 200 वाली पाहिजे असेल तर घे ना 200 वाली. ते भाऊ आहे म्हणतात ना 200 रुपये वाली. पण सांगू का ललिता, भाव नको करू. उलट ते 500 म्हणत आहेत तर तू 501 रुपये दे, घ्यायचीच असेल तर. पाय बापा, आता तुला समजावली, तू आता घेणारी आहे, भाव करून घेते की अशी घेते तर. चलो ना ताई, आपण बघू ते मूर्त्या. हो हो ये ना कुंता, ये इकडे. ललिता ताई छान मूर्ती आहे, पण घेऊन टाका ना. अहो का म्हणता, ठेवून काय? ठेव ना बापा, मी कुठं नाही म्हणत आहोत, तूच भाव करून राहिली त्या भाऊसोबत. दादा ह्या खालच्या कितीला लावल्या या मूर्त्या? ताई ह्या खालच्या ना मूर्त्या 500 वाल्या आहेत, आणि त्यांच्यावरच्या 400 वाल्या आहेत, आणि त्यांच्यावरच्या 300 वाल्या आहेत, आणि ते सगळ्यात वरती आहेत ना त्या 250 वाल्या आहेत.
मूर्तीवाल्या दादा, हेच मूर्ती ठेवत आहो आम्ही. हो हो ताई, ठीक आहे ना, ठीक आहे. ठेवा ठेवा. ताई बघा तुम्ही कोणती घ्यायची आहे तर. हो चिकूचे बाबा, द्या ना पैसे, द्या ना. 501 रुपये द्या. शांतताईनं म्हटलं ना 1 रुपया जास्तच्या द्यायचा म्हणून. द्या 501 रुपये द्या. हो हो देतो. असं पाहिजे ताई, मोठ्या मनाने देव मांडायचे आपल्या घरी, पूर्ण श्रद्धेनं. हो आम्ही श्रद्धेनंच मानतो, पण कसं आहे आता सवय झाली आहे ना भाऊ, ते भावटाव करायची म्हणून करतो. बाबा हे शांताई ना, आता पूजापाठ केलं नाही तर ना, आता कुठे गेली तुझी मम्मी? आता आरती म्हणून घेतला असता. 3 वेळ जाते इथून कशी तर. येते ना पप्पाजी, येते ना मम्मी. तिचे तिकडेचे कामं नाही झाले होते तर थोड्या वेळ कशाला मग पूजापाठ केलं? एक तर काम कर म्हणावा, नाही तर मग इकडे पूजापाठ करा म्हणावा. काय झालं? का काय झालं म्हणते? कुठे गेली होती तर? पूजा वगैरे केली आणि कुठे गेली होती? आरती म्हणून टाकू, मग जा कुठे जाते तर. अरे बाबा फोन आला होता ना, फोन आला होता तर गेली होती बोलायला. नंतरही बोलू शकत होती ना फोनवर. हे बाबा किती चिडचिड करून राहिले तुम्ही, असं चिडचिड नाही करावा. आणि आता तुम्ही पूजापाठ करतच होते ना, तुम्ही अगरबत्ती वगैरे लावत होते, त्याच्यामुळे म्हटली आता आला फोन तर उचलून घेते. आणि राधाताईचाच फोन होता, नाही तर समजाल माझ्या आईचा होता म्हणून. हा चल ये पटकन, आता आरती म्हणून घेऊ. करा ना तर सुरू तुम्ही, म्हणा आरती. मला नाही येत, तूच म्हण बापा. बोलो कृष्ण भगवान की जय. बोलो कृष्ण भगवान की जय. आरती कुंज बिहारी श्री गिरिधर कृष्ण मुरारी की. आरती कुंज बिहारी श्री गिरिधर कृष्ण मुरारी की. गले में वैजंती माला बजावे मुरली मधुर वाला. श्रवण में कुंडल झलकाला आनंद के आनंद नंद गाला. गगन सम अंग कांति काली राधिका चमक रही आली. लगन में थारे वनमाली भ्रमर सी अलक कस्तूरी तिलक. चंद्र सी झलक ललित छवि श्यामा प्यारी श्री गिरिधर कृष्ण मुरारी की. आरती कुंज बिहारी श्री गिरिधर कृष्ण मुरारी की. कनकमय मोर मुकुट बिलसे देवता दर्शन को तरसे. गगन सो सुमन राशि बरसे बाजे मूर्छंग मधुर मृदंग. वालिनी संग अतुल रति गोप कुमारी श्री गिरिधर कृष्ण मुरारी की. आरती कुंज बिहारी श्री गिरिधर कृष्ण मुरारी की. बोलो श्री कृष्ण भगवान की जय. सोनू ते आरती घे आणि तिथं कापूर लाव.